हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. केंद्र सरकाराची नोकरी आलेली आहे आणि ऑल इंडिया उमेदवार इथे अर्ज करू शकतात. सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन योगा इथून वेकन्सी आलेली आहे आणि पगार खूपच चांगला असणार आहे. नोकरीचा प्रकार हा परमनंट असणार आहे. चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी जे पण व्ह्यूअर्स हा व्हिडिओ आत्ता पाहत आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट. तुम्ही पाहू शकता मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत. इथे वेकन्सीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचं जे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द एलिजिबल कॅन्डिडेट्स ऑफ डायरेक्ट रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं आहे. तुमची PDF डाउनलोड झाल्यावर ती ओपन होईल. तर ही PDF तुम्ही पाहू शकता. CCRYN ऑटोनॉमस बॉडी अंडर मिनिस्ट्री ऑफ आयुष invites application from the eligible candidates for direct recruitment for various posts on regular basis for all India open competition. तर डेट सुरू झाली आहे 15/1/2024 आणि 45 डेजपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यात पोस्ट कोणते आहे? रिसर्च ऑफिसर. पे लेवल पाहू शकता. SC 1, OBC 2, EWS 1, अनरिझर्व 6, टोटल 10 पोस्ट आहे. रिसर्च ऑफिसर न्यूरो सायकोलॉजी फिजिओलॉजी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर रिसर्च ऑफिसर लाईफ सायन्सेस, रिसर्च ऑफिसर क्लिनिकल सायकोलॉजी, मेडिकल ऑफिसर ॲलोपॅथी, स्टॅटिस्टिकल असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ऑफिसर सुप्रिटेंडेंट, अकाउंटंट, ज्युनियर स्टेनोग्राफर इंग्लिश, मल्टीटास्किंग स्टाफ. तर सगळ्यांना चांगल्याच नंबरमध्ये वेकन्सीज अवेलेबल आहे. त्यानंतर रेलेवंट सर्टिफिकेट अँड मार्कशीट्स ऑफ ऑल सेमिस्टर, ग्रॅज्युएशन, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, डिग्री ऑफ ग्रॅज्युएशन सगळं ओरिजिनल प्रूफ तुम्हाला दाखवायचं आहे जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू असेल तेव्हा. आता क्वालिफिकेशन काय हवं आहे तर पाहू शकता तुम्ही. रिसर्च ऑफिसर योगा अँड नॅचरोपॅथीसाठी पाहू शकता. त्यानंतर रिसर्च ऑफिसरसाठी MBBS MD PhD, रिसर्च ऑफिसरसाठी MBBS PhD इन लाईफ सायन्सेस, क्लिनिकल सायकोलॉजीसाठी MPhil PhD MBBS, मेडिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल असिस्टंट मास्टर डिग्री इन स्टॅटिस्टिक, असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं डिग्री हवी आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, मास्टर्स डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज कंपल्सरी इलेक्टिव्ह सब्जेक्ट. Office Superintendent degree from a recognized university, adequate knowledge of government rules, regulations, procedures, and ability to correspond work independently. Accountant BCom किंवा graduate recognized university, SAS examination pass, CAG of India. Junior steno matriculation or equivalent, speed 80 word per minute in stenography and 30 or 25 words per minute in typing, English or Hindi respectively. डिझायरेबल असेल डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, सम प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस स्टेनो इन गव्हर्मेंट कमर्शियल अंडरटेकिंग, सेमी गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ रेप्यूट, मल्टीटास्किंग, पास इन मिडल स्कूल एक्झामिनेशन, ॲबिलिटी टू रीड अँड राईट सिम्पल इंग्लिश, हिंदी और एनी अदर लँग्वेज. 25 वर्ष. इथे वर्षही दिलेले आहे तुम्ही पाहू शकता. 35-30. तर प्रत्येक पोस्टसाठी इयर्स त्यांनी दिले आहेत. आता ऑल कॅन्डिडेट्स जे ॲप्लिकेशन करणार आहे ते फीज द्यायची आहे आणि टेस्ट सेशन चार्ज करणार आहे. म्हणजे 90 मिनिट्स रिटर्न एक्झाम असणार आहे. 750 एक्झाम फी असणार आहे त्याची. 250 टेस्ट सेशनचे ₹1000. ठीक आहे. पोस्ट 1 ते 5 आणि परत त्याच्यामध्ये GST वगैरे लागेल. त्यानंतर ₹250 एक्झाम फी, 250 टेस्ट सेशन, असे ₹500 SC ST OBC PWD एक सर्व्हिसमॅनसाठी. त्यानंतर पुन्हा 90 मिनिटाची एक्झाम होईल, रिटर्न टेस्ट. पोस्ट 1 to 6 to 12 1 to 6 नाही, 6 to 12साठी. आणि त्याच्यासाठी 350 एक्झाम फी, 150 फॉर टेस्ट सेशन, असे ₹500
आणि OBC, SC ST, PWD सर्व्हिसमॅनसाठी ₹250. त्यानंतर स्किल टेस्टसाठी सेपरेट चार्ज ₹500 असेल. म्हणजे इथे 1000 आहे तर 1500 होतील, इथे 500 आहे तर 1000 होतील, इथे 500 आहे तर 1000 होतील, इथे 200 500 250 आहे तर 750 होतील. त्यानंतर रिटन टेस्ट होणार आहे. रिटन टेस्ट अजून तुम्ही पाहू शकता, इन्स्ट्रक्शन वाचू शकता, रिझर्वेशन्सबद्दल दिलेलं आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन ॲडव्हर्टिजमेंटसकट. तोपर्यंत गुड बाय.